मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आज मुंबईमध्ये येणार आहेत। आंदोलन न थांबवता बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल बंद करू असा इशारा बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आला आहे। तर आपण शब्द द्यायचा का मीटिंगला जायचा तयारी आहे का सगळ्यांची? माझं काय मत आहे, चर्चा करावीच लागेल। एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही आणि आंदोलन संपवलं तरी आपण तुम्ही थांबायला तयार आहे का नाही? थांबायला तयार आहे का नाही एवढं सांगा। कसं आहे, आपण इथंच निर्णय घेतला असता, पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे। 25 एका कागदावर होईल काय बगर चर्चेचा? काही देवाणघेवाण होईल, काही बोला लागल का बाबा हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना, तुम्ही आता आमच्या खात्यात 5,000 टाका बँकेचे, बरोबर आहे? शासन निर्णय काढा। सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही। आपलं आंदोलन बंद पडणार नाही, बिलकुल पडायचं नाही। तुम्ही घरी जायचं नाहीये, आम्ही आज चाललो नाहीये, अजून निर्णय आपण केलेला नाहीये। घेतलाय का निर्णय आपण? कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या महाएल्गार आंदोलनाचा आज 4था दिवस आहे आणि नागपुरातला 3रा दिवस आहे। नागपुरात काल ज्याप्रमाणे बच्चू कडूंनी हे नागपूरचे हायवे जाम केलेले होते, 2 दिवसापासून हायवे बंद होते आणि त्यानंतर बच्चू कडूंचा एल्गार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। आपण बघू शकतो की कार्यकर्ते जे आहेत ते त्यांचे या ठिकाणी झोपलेले आहे। अगदी पावसाचं वातावरण आहे, रिमझिम असा पाऊस बाहेर सुरू आहे, त्यामुळे सगळ्यांनी अगदी स्टेजवरच या ठिकाणी झोपण्याची व्यवस्था जी आहे ते त्यांची करण्यात आलेली आहे। रेल रोकोचा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। मात्र आज मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या मीटिंगमध्ये नेमकं काय आश्वासन मिळते याकडे सगळं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसकडून समर्थन मिळालेलं आहे। मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाचं कौतुक करण्यात आलंय। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून शैलेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या न्याय, हक्क आणि प्रतिष्ठेच्या या लढाईमध्ये तुमच्यासोबत ठामपणे उभी असल्याचं काँग्रेसकडून आश्वासन देण्यात आलंय।